भगीरथ ध्यानमग्न होते त्यावेळी कैलासात नेमके काय घडत होते? हे बाग तुझ्या ध्यानात काय येतंय का? नाही र, हे समजा ऐकायला लागल्यावर मला कस तरी वाटायला लागलं. मग विचार की महाराजासनी. नग आत्ता नग, अरे का बसा की वाईच. तुम्ही मी गप्प बसा. मलाही देवांना एक प्रश्न विचारायचा आहे. भगीरथ ध्यानमग्न होते त्यावेळी कैलासात नेमके काय घडत होते? कैलासातील ती रात्र मला अजूनही आठवत आहे. ब्राह्म मुहूर्ताच्या आधीची ती वेळ होती. मी कैलासात उभा होतो आणि आकाशातल्या हिमशिखरांकडे पाहत होतो. त्यावेळी पार्वती निद्रेत होती. हे प्रभू, मला आपल्याशी विवाह करायचा आहे. आपण माझा स्वीकार करावा. पार्वती, तू अस्वस्थ का दिसत आहेस? स्वामी, मला आता एक स्वप्न पडले. त्यामध्ये एक तरुणी तुमच्याशी विवाह करायचा आहे असे म्हणत होती. मला हे स्वप्न का पडले असावे? याचा काय अर्थ आहे? पार्वती, ते केवळ एक स्वप्न नव्हतं, तर तो एक संकेत होता. संकेत म्हणजे म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनेची चाहूल? होय पार्वती, आपल्या आयुष्यात एका स्त्रीचं येणं हे अपरिहार्य आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.